श्री स्वामी समर्थ. बाळा, तू हे आज शांतपणे पूर्ण ऐक. मधूनच सोडून देऊ नकोस. शेवटपर्यंत ऐक. तुझ्या सर्व संकटांचं निराकरण आज येथेच होणार आहे. अरे, तू नेहमी म्हणतोस की आम्ही तुझा विचार करत नाही, पण तू आमचा कधी विचार करतोस का? तुला जेव्हा आमची गरज वाटते तू तेव्हाच आमच्याकडे येतोस. बाकीच्या वेळी जेव्हा तू सुखी व आनंदी असतोस तेव्हा तुला आमची आठवणसुद्धा येत नाही. तुझ्या मनातसुद्धा आमचा विचार येत नाही. पण जेव्हा का तुला दुःख होते लगेचच तू आमच्याकडे येतोस. पण लक्षात ठेव, मी कोणालाही विसरत नाही. एकदा का तुम्ही आमच्या संपर्कात आला की शेवटपर्यंत आमचं तुमच्यावरती लक्ष असतं. तुझ्या आयुष्यातील सर्व आनंद दुःख आम्हाला माहीत असतात. आम्ही सर्वांकडे लक्ष ठेवून असतो. आम्ही स्वतः तुला सांगत आहोत, तू या चॅनलला सबस्क्राईब कर, म्हणजे आम्हीच रोज तुला भेटायला येत जाऊ. तुझ्या खूप काही इच्छा आहेत हे आम्हाला माहीत आहे. तू खूप भाग्यवान आहेस. तुला वाटत असेल की तुझ्या मागेच खूप अडचणी आणि दुःख आहेत, पण तसं नाही आहे बाळा. घाबरू नकोस. आम्ही तुझ्यासोबत आहोत. असे तुझ्या आयुष्यात आणि लवकरच चांगले घडणार आहे. तू कधी पाहिले पण नसशील एवढे सुख तुला मिळणार आहे बाळा. तुला लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. तू घाबरू नकोस. तू फक्त धीर धर. स्वामी म्हणतात, तुमच्या जीवनात कितीही वाईट घडू द्या, पण त्याने तुमची किंमत कमी होणार नाही आहे. तुम्ही खूप अनमोल आहात. लक्षात ठेवा, कोणावरही अवलंबून राहू नका. स्वतःचे आयुष्य स्वतः जगा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. घेतलेल्या निर्णयावरती ठाम राहायला शिका. निर्णय घेताही नाही कोणाच्या दबावाखाली घेऊ नका. कोणी येऊन तुमची मदत करेल या भरोशावर राहू नका. आयुष्यात प्रयत्न हे शेवटी तुम्हालाच करायचे आहेत. तुमचे आयुष्य तुम्हाला स्वतःलाच घडवायचे आहे. तुझे आयुष्य घडवायला दुसरे कोणीही येणार नाही आहे. जे काही कष्ट करायचे आहेत ते तुलाच करायचे आहेत बाळा. स्वामी म्हणतात, आपले आयुष्य हे आनंदी व सुखात जगता आले पाहिजे. आपले आयुष्य हे आनंदी व सुखात जगायचे असेल तर आयुष्यात कितीही वाईट दिवस आले तरी त्यांना घाबरू नका. आयुष्यात कितीही वाईट दिवस आले तरी त्यांना घाबरू नका. मनात विश्वास ठेवा. हेही दिवस निघून जातील. तुम्ही फक्त मनात दृढ निश्चय करा की मी या संकटावर मात करीन. माझे हे दिवस निघून जातील. माझा करता श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या सोबत आहेत. मला काहीही होणार नाही. मनात ठाम विश्वास ठेवा की मी या परिस्थितीतून निघून जाईल. तू या परिस्थितीतून बाहेर पडशील बाळा. फक्त मनात दृढ निश्चय करून ठेव. घाबरू नकोस आणि कोणालाही घाबरायचे नाही. जे काही असेल ते स्वच्छ मनाने काम कर. कोणालाही घाबरू नकोस. आयुष्यात घाबरू नकोस. तुझे सर्व काही चांगलेच होणार आहे. जोपर्यंत तुझे काही चांगले होत नाही तोपर्यंत तू घाबरू नकोस. लक्षात ठेव, प्रत्येक वाईट दिवसानंतर चांगला दिवस हा येतोच. आपण फक्त तो दिवस येईपर्यंत मनात धीर धरून राहायचे असते. मन खंबीरपणा भक्कम ठेवायचा असतो. लक्षात ठेव बाळा. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात. त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी